परभणी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर प्रताप देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केलेले हे वक्तव्य सध्या शहरातच नव्हे तर जिल्ह्याभरात चर्चेचा विषय बनला आहे। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। सर्वसामान्यांना संधी राजकारणात घराणेशाही किंवा ठराविक गटांची मक्तेदारी मोडत काढून थेट सामान्य कार्यकर्त्याला किंवा नागरिकाला सर्वोच्च पदावरती पोहोचवण्याचा मानस त्यांनी या पत्रकार परिषदेमधून सांगितला आहे। कोणत्या भूमिकेतून किंवा कोणत्या आघाडीच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे ते देखील येणाऱ्या काळात ठरवले जाईल, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या वतीनं काल आम्ही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि पदाधिकाऱ्यांचं मनोगत जाणून घेतले आणि परभणी महापालिकेमध्ये राष्ट्रवादीस ताकदीनिशी लढवावे हा सर्वांचा सूर आला आणि पक्षाचा सामान्य ते सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा इथं उमेदवारी देऊन पक्षाकडून त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असा एक सर्व कार्यकर्त्यांचा सूर होता। त्या दृष्टीनं आपण ही कालच्या मीटिंगचा आढावा सर्व वरिष्ठांना कळवलेला आहे। राहिला प्रश्न युती होणार की नाही ह्याच्या संदर्भात आणखीन मान्य आमच्या नेतृत्वाकडून असे काही आणखीन स्पष्ट आदेश नाहीत। 1-2 दिवसात आम्हाला ज्यावेळेस ते पूर्ण स्पष्टपणे आदेश कळतील की म्हणजे युतीमध्ये लढवायची का स्वबळावर लढवायची त्या दृष्टीनं आमचे पुढचं पाऊल राहणार आहे। पण आमची पक्षाची शहराध्यक्ष म्हणून किंवा पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अशी माझी पक्षामध्ये पूर्ण 65 ठिकाणी आणि पुढचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वसामान्य राष्ट्रवादीचा कार्यकर्ता परभणीकरांची सेवा करण्यासाठीचा असला पाहिजे या दृष्टीनं आम्ही काम करत आहोत। या ठिकाणी उमेदवार म्हणून नाही आहे मी। मागचं जे 5 वर्ष 7 वर्ष 2017ला जे इलेक्शन झालं त्यावेळेसुद्धा मी पक्षाकडून उमेदवार नव्हतो। मी फक्त पक्षाचं काम करत आहे आणि पक्षाच्या हितासाठी जे काही करता येईल तेवढं माझ्याकडून मी करणार आहे। गट बीट हे काही मला माहीत नाही, कोण गट निर्माण करते। माझं काम आहे, पक्षाला मी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला होता त्याचं देखील स्पष्टीकरण केलं आणि पक्षाने मला कुठं राजीनामा स्वीकारला का नाही स्वीकारला ते सुद्धा कळलं नाही। मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काल बी होतो, आज बी आहे, उद्या बी राहणार। मी अजितदादापासून 91 पासून मी दादाबरोबर काम करतो, आदरणीय तटकरे साहेबांबरोबर काम करतो। त्याच्या माध्यमातून जे काही आदेश मला येतील त्या पद्धतीनं पक्षासाठी मी काम करतो। त्याच्यासाठीच प्रयत्न माझा आहे की जो पक्षासाठी काम करतात, जे पक्षाचे सातत्याने पक्षाबरोबर असतात, आज निवडणुकीच्या निमित्तानं वेगळ्या माध्यमातून कोणी धनदागडे असतील, कोणी दुसऱ्या पक्षातले तिथं त्याला थारा लागत नसेल म्हणून येत असतील, पण जिथं आमच्याकडे तिथं कमी आहे तिथं आम्ही ते दुसऱ्या पक्षाकडून किंवा दुसरे कार्यकर्त्याकडून पूर्ण करू। पण सर्वप्रथम प्राधान्य पक्षातल्या छोट्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम मी आणि माझा पक्ष करणार आहे। उमेदवार आणखी आता शिकतं पुढे सुरू काल डिक्लेअर झालं, आता काल एक पहिली मीटिंग झाली, आता इथून पुढे आम्ही आमच्या पद्धतीने फॉर्म मागवणे हे ज्या प्रोसेस आहेत त्या करणार आहोत। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।